बीडमध्ये कालपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। पावसाने जिल्ह्यातील नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। शहरातील बिंदुसारा नदी खळखळून वाहते। खरीपाच्या पिकांसह इतर काढणीला आलेल्या पिकांना याचा फटका बसलाय। बिंदुसारा नदीपात्रामध्ये याच जवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। पाहूयात। हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार बीडमध्ये कालपासून दमदार अशा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याच पावसामुळे सध्या आपण पाहू शकता की अशा स्वरूपामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी असं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। जे चित्र हे समाधानकारक म्हणावं लागेल। कालपासून सुरू असलेल्या पावसानं खळखळून वाहताना पाहायला मिळते आहे। ही बीड शहरातील बिंदुसारा नदी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर ही नदी आता तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळते। पाटोदा या परिसरामध्ये पाऊस झाला, बीडमध्ये पाऊस झाला आणि त्याच पावसानं सध्या हे चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये 150 पाणी प्रकल्प आहेत। त्या 150ही पाणी प्रकल्पामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसानं मोठ्या पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे समाधानकारक असं चित्र पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे जी खरीपाची पिकं होती, काढणीला आलेली पिकं होती, ती मात्र या पावसामुळे नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। तर पुढची बातमी आहे सोलापूर